लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये मजेशीर असे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. अनामिका आता सोहम बद्दल काय काय कट रचायला लागलेली आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये. तेव्हा सोहम तर व्यसनाच्या हळूहळू आहारी सुद्धा गेलेला आहे. त्याच्यातले होणारे बदल कलाने बघितले. कलाने अद्वैतला सांगितलं आणि त्यांनी या सगळ्याचा जेव्हा कसून शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनामिकाचं कारस्थान आपल्याला काय आहे हे त्यांना कळलं. म्हणजे आपल्याला तिचं कारस्थान काय आहे हे माहितीये हे त्यांना सुद्धा कळलं. आता मी यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. आपण त्याला या व्हिडिओचा पार्ट 1 असंही म्हणू शकतो, ज्यामध्ये कलाने अनामिकाला निलेश सोबत बोलताना बघितलेलं असतं आणि त्यांच्या बोलण्याचं व्हिडिओ शूट केलेलं असतं. ते कला घरी जाऊन जेव्हा सोहमला दाखवते तेव्हा सोहमला प्रचंड वाईट वाटत असतं. घरामध्ये सोहम तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो आणि सगळे अनामिकावर खूप चिडतात. सगळे तिच्या मुसक्या आवळू बघतात. अनामिका सगळ्यांना तिच्या जाळ्यात अडकवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तिच्याकडून तसं काही होत नाही, कारण आता ऑब्व्हियसली सगळीकडून ती अडकून गेलेली असते. तेव्हा सोहम जेव्हा ती मागे मागे करते तेव्हा तिच्या मुस्काटात लावून देतो. बरोबरीने रजनी सुद्धा कुठलीही कसर सोडत नाही. आता रजनीला कळू लागलंय की अनामिका आणि आपल्या सोहमचा संसार उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे. अनामिकाशी अशी खेळी आपल्या सोहमचं आयुष्य नक्कीच खराब करून टाकणार आहे. पण एका आईला आता आपल्या प्रत्येक मुलाची काळजी असते, ठीक आहे, तर त्याचप्रमाणे रजनीला सुद्धा तिच्या मुलाची काळजी आहे. तेव्हा रजनी आता विचार करते की असं मी सोहमचं म्हणजे माझ्या सोहमचं आयुष्य मी असंच वाया जाऊ देणार नाही किंवा असंच उद्ध्वस्त होताना माझ्या नजरेसमोर मी बघू शकणार नाही. तेव्हा आता मला काहीतरी करावं लागणार आहे. आता रजनीबद्दल काजल बद्दल तर सगळं माहित असतं. काजल बद्दल रादर सगळ्यांनाच माहिती असतं, फक्त रजनीलाच माहिती असतं अशातला भाग नसतो. तेव्हा आता रजनीच्या डोक्यात बऱ्याच काही गोष्टी शिजू लागलेल्या आहेत. रजनी हे सगळं भांडण झाल्यानंतर रात्री कलाला जाऊन सांगते की कला, उद्या तुझ्या आईला आपल्या घरी बोलवून घे, नाहीतर माझं तुझ्या आईशी काहीही करून बोलणं करवून दे, कारण मला तुझ्या आईशी जरा बोलायचंय. तेव्हा कला विचारते की काय झालं रजनी मॅडम, असं का म्हणताय? तेव्हा रजनी तिला सांगते की अगं मला जरा महत्वाचं बोलायचंय. कला आता विचारात पडलेली असते, प्रश्नात पडलेली असते की अचानक आईशी काय काम निघालंय. तेव्हा रजनी मॅडम कुठेतरी मेन्शन करून गेलेले असतात की त्यांना काजल बद्दल बोलायचंय. तेव्हा आता कलाला थोडीफार हिंट मिळून जाते की काजल बद्दल नक्कीच यासाठी म्हणजे सोहमसाठीच बोलायचं असणार आहे, कारण असंही तर आता त्या दोघांमध्ये काही उरलेलं नाहीये. आणि मला तरी नाही वाटत की सोहम पुढे आता अनामिकाला ऍक्सेप्ट करेल किंवा तिच्यासोबत संसारासाठी तयार होईल, कारण अनामिका सुधरेल असं कोणालाच वाटत नसतं. कुत्र्याचं शेपूट पाईपात जरी घातलं आणि नळीमध्ये जरी घातलं तरी ते वाकडच असतं. आता हे तुम्हालाही माहिती आणि मलाही, त्याचप्रमाणे त्यांनाही माहिती असणार आहे. तेव्हा दुसरीकडे कला हो म्हणते आणि रात्री कला अद्वैत जवळ ही गोष्ट बोलून दाखवते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं जर यात सोहमचं सुख असेल तर नक्कीच यामध्ये हरकत काय आहे, कुठलीही हरकत नाहीये, आणि माझ्या धाकट्या भावाचं भलं झालेलं मला बघवणार नाही अशातलाही काही भाग नाहीये. काजल खरंच खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा कला म्हणते की अरे हा अंदाज आहे, हे अजून खरं वगैरे काही झालेलं नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, खरं झालं पण तर चांगलंच आहे ना, कुठे काय वाईट होणार आहे. असं म्हणत ते दोघंही गप्पा मारता मारता आता झोपून जातात. दुसऱ्या दिवशी कला, अरे बघा तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिलात म्हणजे काहीतरी पुढे खास आहे बरं का. आता एवढं पाहिलंच आहे तर हाताखाली असलेला लाईक बटन दाबा की, कसला पाप वगैरे लागणार नाहीये तुम्हाला, उलट पुण्यच मिळेल. आणि कमेंट्स वगैरे पण करत चला, काहीतरी लिहित चला, अगदी काहीही चालेल. मस्त आहे, झकास झालंय किंवा माझी बोलण्याची पद्धत, मग ते चांगलं असो किंवा चांगलं वाईट असावं तर तसंही सांगा, म्हणजे मला ते कळेल आणि त्यावर मी आणखीन स्वतःला सुधारवण्याचा प्रयत्न करेन. कारण शेवटी आता तुम्हीच तर आता आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेता. आणि हो, सबस्क्राईब नाही केलं तर रात्री स्वप्नात येऊन मी पुन्हा हा व्हिडिओ लावे ना. चला तर मग आपण पुन्हा आपल्या रिव्ह्यूकडे, आपल्या ट्विस्ट व्हिडिओकडे वळूयात. तर दुसऱ्या दिवशी कला संगीताला फोन लावते, म्हणजे तिच्या आईला फोन लावते आणि सांगते की आई तुला रजनी मॅडम भेटायला बोलवताय, त्यांना तुझ्याशी काहीतरी काम आहे अगं. तेव्हा संगीता म्हणते काय ग कले, सगळं ठीक आहे ना, म्हणजे काही झालेलं नाहीये ना, हे असं अचानक का बोलवताय. आता संगीताला काळजी वाटू लागते, कारण नेहमी नयनाचं काही उठतं, कधी काही कोणाचं उठतं. तेव्हा संगीताला असं वाटतं की पुन्हा आता काही झालं नसणार आहे ना.
यावर कला तिला धीर देते आणि म्हणते अगाई काहीच झालेलं नाहीये. म्हणजे घरात थोडीशी कुजबूज झालेली आहे, पण तुला मला नाही वाटत की काही चुकीच्या किंवा वाद घालण्यासारख्या गोष्टीवरून बोलवत असते. तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय आणि बहुतेक काजल बद्दलच बोलायचंय. तेव्हा संगीता म्हणते हो का, बरं मी येऊन जाईन दुपारपर्यंत. असं म्हणत संगीता फोन ठेवून देते आणि कला सुद्धा आपापल्या कामाला लागते, म्हणजे ऑफिसला जायला निघते. संगीता आता विचार करू लागते की रजनी मॅडमना कसं काय बोलायचं असणार आहे. तेव्हा संगीताला आता मगाशी मागे काही दिवसांपूर्वी जोगतीण घरी आलेली होती हे आठवतं, ज्यावर जोगतीण बोलते की तुझ्या नशिबात आता खूप चांगल्या चांगल्या गोष्टी येणार आहेत, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुला बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर तुझ्या मुलींबद्दल आता खूप चांगलं चांगलं काहीतरी होणार आहे. तेव्हा संगीताला ते जोगतिणीचे शब्द आठवतात आणि संगीता म्हणते की म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं असणार आहे. मी जाते चांदेकर निवास इथे. काय सांगावं, कुठे काजल बद्दल म्हटल्यानंतर काही चांगलंच असेल. आता ती लोक म्हणजे ती माणसं खूप चांगली आहेत. ती नक्कीच आता त्यांनी बोलवलं म्हटल्यावर त्यांनी काही विचार केलेला असेल यामागे. तेव्हा संगीता खूप आनंदी होते आणि लगेच तयारी करते थोड्या वेळाने आणि चांदेकरांच्या घरी निघते. चांदेकरांच्या घरी जायला निघताना ती काजलला सांगून जाते की काजू मी जरा कलेकडे जाऊन येते. तिने मला बोलवलंय आणि रजनी मॅडमने सुद्धा मला बोलवलंय. तेव्हा आता मला तिकडे जाणं जरा गरजेचं आहे. तेव्हा काजू म्हणते की ठीक आहे, ये जाऊन. संगीता चांदेकरांच्या घरी येते. संगीता घरी आल्यानंतर सगळे हॉलमध्येच असतात. आबा संगीताला बघून संगीताचं स्वागत करू लागतात की अरे कलाची आई तुम्ही, या बसा. तेव्हा कलाची आई घरात येते. नैना जेव्हा संगीताला बघते तेव्हा म्हणते की अरे आई आज अचानक इथे कशी आली. त्यानंतरून रोहिणी कलाच्या आईला बघून म्हणजे संगीताला बघून लगेच आपल्या खोलीमध्ये निघून जाते. नैना सुद्धा थोडीफार विचारपूस करते संगीताला आणि लगेच तिच्या खोलीत निघून जाते. आबासाहेब आता कलेला फोन करतात आणि सांगतात की कला, त्या ताई आलेल्या आहेत, तुझ्या आई आलेल्या आहेत. यावर कला म्हणते की हो बाबा मी आलेच थोड्या वेळात. तेव्हा कला आता अद्वैतला सांगते आणि ऑफिसमधून ताबडतोब घरी जायला निघते. घरी आल्यानंतर संगीताशी तिची भेट होते. संगीताला गेली असते. रजनी संगीताला पाणी वगैरे देते, नाश्ता चहा जेवणाचं सुद्धा विचारते. तेव्हा संगीता फारसं काही न घेता फक्त पाणी पिते आणि चहा पिते. संगीता म्हणते की काय झालं रजनी मॅडम, तुम्ही मला बोलवून घेतलं होतं असं मला कला सांगत होते. यावर रजनी म्हणते की हो, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्यासोबत. तेव्हा आपण आता माझ्या खोलीत जाऊया. तेव्हा संगीता म्हणते हो हो नक्कीच, पण काही झालेलं नाहीये ना, नक्की सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा रजनी मॅडम म्हणतात की हो हो सगळं शांत आहे, मला फक्त तुमच्याशी चर्चा करायची आहे. हॉलमधून ज्यावेळेस दोघं जणी या बोलत असतात तेव्हा तिथे कोणीच नसतं. त्यामुळे त्यांना असं वाटतं की हॉलमध्ये न बोलता आपण बेडरूम मध्ये बोलणं योग्य असेल. आबासाहेब सुद्धा आता त्यांच्या खोलीत निघून गेलेले असतात. एकीकडे कला घरी पोहोचते. घरी पोहोचल्यानंतर ती बघते की आई तिला हॉलमध्ये दिसत नाही. तेव्हा आता ती विचारात पडते की आई अचानक गेली कुठे, आई तर घरी आलेली होती. तेव्हा कलाला असं वाटतं की रजनी मॅडम आणि आईचं बोलणं चालू असणार आहे. तेव्हा नक्कीच रजनी मॅडमच्या खोलीमध्ये आई असेल. रजनी मॅडमच्या खोलीमध्ये संगीताला बघण्यासाठी कला जाते. त्या दोघंही तिला तिथे बसलेल्या दिसतात आणि गप्पा मारताना दिसतात. तेव्हा कला तिथे जाते आणि त्या दोघींनाही विचारपूस करते. इतक्यात रजनी मॅडम म्हणतात की बरं झालं कला तू आलीस. अगं मला ज्या कारणासाठी तुझ्या आईशी बोलायचं होतं त्यासाठी मला तू सुद्धा समोर हवी होतीस. यावर कला म्हणते की अहो त्यात काय, बोला काय झालं होतं, तुम्ही कशासाठी बोलवून घेतलं. तेव्हा संगीता सुद्धा आता पाठोपाठ विचारू लागते की होय काय म्हणत होतात तुम्ही, मला जरा सांगता का. तेव्हा रजनी म्हणते की सोहम बद्दल तुम्हाला काही कल्पना असेल असं मला वाटत नाही, मी तुम्हाला आधी सगळं सांगते. असं म्हणत रजनी अनामिका बद्दलचा सगळा घडलेला प्रकार आता संगीताला सांगते आणि म्हणते की आमच्या सोहमचं आयुष्य फार उद्ध्वस्त होण्याच्या बेतावर आलेलं आहे. त्याच वेळेस जर योग्य तो निर्णय घेण्यात आला असता तर आज कदाचित सगळं सुखात राहिलं असतं, आनंदात राहिलं असतं. मे बी तुमची काजू म्हणजे काजल आमच्या घरची सून राहिली असते. यावर आता संगीता म्हणते की आता वेळेला किंवा एखाद्या होणाऱ्या गतीला कोण बरं अडवू शकणार आहे, कोण बरं अडवू शकतं. यावर रजनी म्हणते की अजूनही वेळ गेलेली नाहीये. अनामिका सोबत आता सोहम राहणार नाही असं मला वाटतं. अनामिकाचं आणि त्याचं लग्न 100% मोडणारच
आणि मी सुद्धा अनामिकाला या घरामध्ये राहू देणार नाहीये. मी आणखीन माझ्या मुलाला तिला खेळू देणार नाहीये. कारण या सगळ्यात माझ्या मुलाला खूप त्रास झालेला आहे आणि शिवाय पश्चातापही झालेला आहे. कदाचित त्याच वेळेस योग्य त्या वेळेस योग्य तो निर्णय घेतला गेला असताना तर आज ही वेळच आली नसती. यावर आता संगीता म्हणते की हो, बरं मग यावर आपण आता करू तरी काय शकतो. तेव्हा रजनी म्हणते की तुम्ही काजलच्या बाबांनाही एका दिवशी घरी घेऊन या, मी तोपर्यंत आबासाहेबांशी बोलणं करते. अनामिका सोबत रितसर आता ज्या वेळेस सोहम वेगळा होईल तेव्हा मी सोहमशी बोलून बघणार आहे. कारण त्याच्या पुढच्या आयुष्याकडे वळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. असं आयुष्यात एकटं पडून कसं चालणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की आपण काजल आणि सोहमचं लग्न लावून देऊयात. यावर संगीता थोडीशी विचारात पडते. ती म्हणते की मला याबद्दल एकदा कलाच्या बाबांसोबत बोलावं लागेल. अर्थातच ते तिचे बाबा आहेत. त्यांच्या सल्लामसलतीशिवाय आपण कोणताच निर्णय घेणार नाही आहोत. मी तुम्हाला यासाठी बोलवलं की मला जे वाटतंय ते तुम्हाला मान्य असणार आहे का. तुम्हाला जर मान्य असेल तर आपण उद्या परवाकडे किंवा ज्या वेळेस अनामिका आणि सोहमचा रितसर कायद्याने डिवोर्स होईल किंवा जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले जातील तेव्हा आपण हवं तर पुढच्या गोष्टी करूयात. तोपर्यंत मी आबासाहेबांशी सुद्धा बोलून घेईन. तेव्हा यावर संगीता हो असं म्हणते, पण संगीता खूप विचारात पडलेली असते. संगीताचं म्हणणं असतं की ठीक आहे, पण रजनी मॅडम मला विचार करायला अजूनही थोडा वेळ हवाय. यावर रजनी म्हणते की अहो घ्या, खूप मोठा निर्णय असतो आपल्या मुलीच्या लग्नाचा. त्यामुळे मी तुमच्यावर कुठलाही जोर जबरदस्ती करणार नाही किंवा कुठलंही ओझं टाकणार नाहीये. तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि मग काय ते ठरवा आणि मला नक्की सांगा. यावर कलाची आई हो म्हणत तिथून आता जायला निघते. तेव्हा संगीता आता म्हणते की बरं ठीक आहे, मी यावर विचार करते. एकदा कलाच्या बाबांसोबत सल्लामसलत करते आणि मग योग्य तो निर्णय आपण पुढे जाऊन घेऊयात. काय वाटतं तुम्हाला. तेव्हा आता रजनी सुद्धा हो म्हणते आणि संगीता तिथून जायला निघते. संगीता तिथून निघून गेल्यानंतर कला सुद्धा खूप मोठ्या प्रश्नात पडलेली असते की आता आई बाबांचं यावर काय म्हणणं असेल. सोहम तसा मुलगा चांगला आहे काजलसाठी, पण मग किती पण केलं तर हे सोहमचं दुसरं लग्न असणार आहे आणि काजलचं पहिलं. काजल शेवटी मुलगी आहे. तिच्या पुढच्या गोष्टींवर या सगळ्याचा परिणाम नक्कीच नको व्हायला, असं आता कलाला वाटत असतं. एकीकडे रजनी तिच्या मतावर ठाम असते. रजनी आता आबासाहेबांच्या सुद्धा कानावर हे सगळं घालते आणि म्हणते की आबासाहेब तुम्हाला काय वाटतंय. तेव्हा आबा म्हणतात की तुझा निर्णय योग्य आहे, पण मग आता मला असं वाटतं की मुलांना पुन्हा एकदा त्यांच्या हिशोबाने विचार करू देत. कारण जर समजा हाही निर्णय जर चुकला तर पुढे जाऊन मुलं याचं सगळ्याचं भोगतात. यावर रजनी म्हणते की हो, मी आता यावर सोहमशी सुद्धा बोलून बघणार आहे. सोहमला जर चालणार असेल तरच आपण पुढचे काय योग्य ते निर्णय घेऊयात. तेव्हा आबासाहेब सहमती दर्शवतात आणि म्हणतात की हो, तशी काजल मुलगी वाईट नाहीये. आता कलेवर जसे चांगले संस्कार आहेत तसेच तिच्यावरही असतील. शेवटी आणि हाताची पाचही बोटं सारखी नसतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो. पण मग अर्थात ती काजल नयनासारखी उद्धट किंवा वाईट नक्कीच नसेल. तेव्हा रजनी आता हो म्हणते आणि विचार करू लागते. तिला असं वाटतं की आपण सोहमशी या संदर्भात बोलायला घाई नको करायला. जेव्हा अनामिका त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल तेव्हा हळूहळू आपण हा सगळा विचार त्याच्या समोर काढायचा, असा विचार आता रजनीने केलेला असतो. एकीकडे सायंकाळी आता सोहम जेव्हा घरी येतो तेव्हा येताना सोहम डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि तो अनामिकाच्या समोर ठेवतो. अनामिकाला म्हणतो की अनामिका यावर सही कर. भरपूर झालं आता तुझं. मी अजिबात कुठलीही गोष्ट आता सहन करणार नाही. माझी तर सही मी ऑलरेडी करून चुकलेलो आहे, तेव्हा तुझी सुद्धा आता सही इथे असणं गरजेचं आहे. अनामिका त्याला खूप प्रयत्नाने सांगत असते. अनामिका म्हणते की प्लीज सोहम माझं ऐकून घे, माझ्याकडून चुकी झाली. यावर सोहम म्हणतो की तुझी चूक अक्षम्य आहे, त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाहीये. घरात सगळे आता तिथे जमू लागतात आणि सगळे म्हणतात की काय चाललंय. तेव्हा सोहम म्हणतो की मी अनामिकाला डिवोर्स द्यायचा निर्णय घेतलाय. तेव्हा आता तिला या कागदपत्रांवर सह्या करायला सांगा. मला तिच्यावर कुठलंही बंधन ठेवायचं नाही आणि मला तिच्या कुठल्याही बंधनात राहायचं नाही. अनामिका मात्र पाय धरून धरून अगदी सोहमची माफी मागू लागते, पण सोहम तिचं एक ऐकत नाही. सोहम तिथून रागात निघून जातो. त्याचा नाईलाज असतो आणि अनामिका त्या कागदपत्रांवर सही करते.
पण सही करताना अनामिका मनामन एक गोष्टीचा निर्धार करून घेते. ती म्हणते की मला जसं याने रडवलंय त्याच्या दुप्पट मी याला रडवणार. मी या घरातून तर निघून जाईन, पण या चांदेकर घराण्याच्या बाहेर जाता बरोबर मी आता अशी काय खेळी खेळेल की ज्याने सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. सोहमला काय वाटलं की त्याने मला सोडून दिल्यानंतर सगळं काही संपून जाणार आहे का? नाही, खरी मजा तर आता सुरू होईल. मी या घरातून तर निघून जाणारच, पण मी गेल्यानंतर आता सोहमला मी सळो की पळो करून सोडून टाकेल. त्याच्या आयुष्यात त्याला काहीच सुखी राहू देणार नाही. सगळ्यांसमोर भोळेपणाचं आणि रडण्याचं नाटक करत अनामिका सुद्धा आता वर निघून जाते. तेव्हा आबासाहेब आता चिंतेत पडतात, कारण सोहम घरातला सगळ्यात लहान मुलगा असतो. त्याला गोष्टींमध्ये काही कळत तर नसतं, पण तो हळवा सुद्धा तितकाच असतो. आबासाहेब ही खंत आता कलाकडे व्यक्त करू लागतात. तेव्हा कला आबासाहेबांना धीर देते आणि म्हणते की आबासाहेब तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काळजी केल्याने काही होणार आहे का बरं? थोडा वेळ द्या. वेळ ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असते. कदाचित सोहमचंही तसंच काहीच असेल. यावर आबासाहेब होकार दर्शवतात आणि आपल्या खोलीत निघून जातात. तर मित्रांनो, आजचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.